वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही बघू शकता मी विदाऊट मेकअप आहे आज. स्पेशल फेस योगा असतो लिफ्टसाठी आणि चिकबोनसाठी. थोडंसं चिक्स माझे लिफ्ट होण्यासाठी मी एक्सरसाइज करते लाईक दिस. आणि अंडर आयसाठी आय बॅग जे आहे पफिनेस ह्याच्यासाठी आणि आयब्रोज थोडेसे लिफ्टिंगसाठी आपण फेस योगाने ते फिक्स करू शकतो. जसं मी आत्तापर्यंत करत आली आहे. बघू शकता तुम्ही माझा फेस विदाऊट मेकअप. थोडेसे अंडर आय बॅग आहे पफिनेस, ते पण नॅचरली नाही झालेलं आहे. ते एक रिझन आहे. मी ब्लीच यूज केलेली आणि मी नेहमी ब्लीच जेव्हा पण लावायची माझ्या फेसला तर अंडर आयला सोडून मी अप्लाय करायची. पण माझ्या एका फ्रेंडने लावलं होतं इथे वगैरे, तर मी तिला बोलली तू हे इथे का लावतेस वगैरे. ती बोली काय नाही होत, मी नेहमी यूज करते. तर मी बोलली चला मी पण ट्राय करते. पण ते मला एकदम रिॲक्शन झालं आणि सेकंड डे मी जेव्हा झोपेतून उठली तेव्हा मी बघितलं की एकदम अंडर आय बॅग आणि मी खरंच ना खूप स्ट्रेसमध्ये आली. कारण का मला फेसवरती असं फाईन लाईन्स वगैरे या सगळ्या गोष्टीचं मी खूप पहिल्यापासून केअर करत आली आहे. आणि हे बघून तर मी अजूनच एकदम घाबरून गेली आणि मी स्पेशल मोठ्या नानावटीमध्ये डॉक्टरकडे गेली, फेस सर्जनकडे. त्याला दाखवलं मी हे सगळं ॲक्च्युली आणि त्यांनी काहीतरी 2000 फक्त कन्सल्टेशनची फीज घेतली माझी. ॲक्च्युली मी खूप घाबरली होती कारण का मी एवढी केअर करते आणि फेसवर हे असं बघून मी तर मग सर्जरी करणं वगैरे ते आणि खूप डॉक्टरचं बोललं तर जरा भीतीच वाटते आपल्याला. इंजेक्शन ते सगळं नाईफ वगैरे ते सगळं कटते. मी बोली नको, आपण ह्याच्यापेक्षा पासून लांबच राहिलेलं बरं. त्यापासून मी फेशियल एक्सरसाइज वगैरे स्टार्ट केली. पण हे तर काय कमी नाही झालं. म्हणजे हे जे आय बॅग आहे ना, एकदा हे आलं ना तर हे रिकवर करायला म्हणजे इम्पॉसिबल आहे थोडंसं. पण आपण थोडंसं स्ट्रेस लेवल आपलं कमी केला आणि थोडीशी केअर केली तर हे एवढं दिसून नाही येणार. मी नेहमी माझा फेस खूप मिस करते. तो पहिला असा होता, खूप मिस करते तो फेस माझा. तर आपले लिप्स एकदम प्लम्पी आणि एकदम फुलर दिसण्यासाठी थोडीशी एक्सरसाइज मी करते. जसं आपली एज होते तर आपल्या लिप्समध्ये आपल्या फेसेसमध्ये थोडंसं चेंजेस होतं. तर मी तुम्हाला दाखवते लिप्सची एक्सरसाइज मी कशी करते. प्लीज तुम्ही हसू नका कारण का तुम्हाला फक्त एकदाच दाखवते मी कसं करते. आपले हे जी लाफ लाईन असते ना ती आफ्टर 25-30पर्यंत ते थोडेसे विजिबल होतात. तर त्या लाफ लाईनसाठी ना तुम्हाला मी दाखवते एक्सरसाइज. तुम्हाला इथे प्रेशर द्यायचं आहे. इथे हे जे आपले पॉईंट आहेत इथे आपल्याला प्रेशर देऊन थोडंसं ती लाफ लाईन आपल्याला अशी करायची आहे. आणि 2 मिनटं तरी ॲटलिस्ट ते आपल्याला तसंच होल्ड करून ठेवायचं आहे प्रेशरने आणि मग सोडायचं आपल्याला. ना नॉर्मली आपण ते करू शकतो. जसं तुम्हाला पूर्ण प्रेशरने ते लिफ्ट जे आहे ना प्रेशर देऊन तुम्हाला जस्ट लिफ्ट करायचं आहे वर. ओके, आणि तुम्हाला मी दाखवते रिझल्ट. आणि याचा रिझल्ट आहे खूप छान. हाऊस तुम्हाला लिफ्ट करायचं आहे. आणि जर तुम्ही रेग्युलर एव्हरी मॉर्निंगला कराल ना तर तुम्हाला स्वतः ह्याचा इफेक्ट दिसून येईल. तुम्ही स्वतः फील कराल. इथे तुम्हाला थोडंसं असं लिफ्टिंगसारखं तुम्हाला जाणवेल. तुम्ही बघा इथे असं आपली एज होते, आपली स्किन लूज होते. तुम्ही बघाल मग ती अशी जरा इथे येऊन त्याचं वेट येतं. तर हे लिफ्टिंग करण्यासाठी तुम्हाला जेणेकरून तुम्ही तुमचे चीक बोन जे आहे ना ते थोडेसे असे लिफ्ट करू शकता. आणि मी रेग्युलर मसाज करते इथे आणि इथे असे प्रेशर पॉईंट देते. हे जे आहे इथे एक प्रेशर पॉईंट देते.
आयब्रो लिफ्टिंगसाठी तुम्हाला मसाज करायचा आहे असा. एजिंगला आपण थांबवू तर नाही शकत, पण थोडंसं स्लो डाऊन करू शकतो. फाईन लाईन आहे तुम्ही बघू शकता, पण ते विजिबल आहेत पण एवढे दिसत नाही, कारण का ते त्याच्यासाठी मी मेंटेन करते थोडंसं मसाज वगैरे, फेशियल एक्सरसाइज, फेस योगा. तर तुम्ही पण ते करा आणि तुम्हाला पण जाणवेल. आणि तुम्ही जेव्हा पण ही लिप्स एक्सरसाइज कराल ना, तुम्ही स्वतः ते फील कराल की तुम्ही एक्सरसाइज केल्यामुळे तुमची जी लिप्स आहे ते थोडेसे असे पाऊट होतात, टर्न होतात असे थोडेसे. आणि रोज वॉटर नेहमीच तुम्ही स्वतःजवळ ठेवा. जेव्हा पण तुम्ही बाहेर निघता वॉटरने स्प्रे करू शकता. की तुम्हाला थोडंसं फ्रेश वाटेल. आणि हे टोनरचं पण काम करतं, तुमचे जे ओपन पोर्स असतात ते क्लोज करतात. आणि मी रोज आईस क्यूब यूज करते माझ्या फेससाठी. 5 मिनटं तरी मी ते आईस क्यूबनी मसाज करते, ज्याने माझे जे ओपन पोर्स एवढे नाही आहेत, दिसून येत नाही, तर ते कमी करतं आपले ओपन पोर्स. स्पेशली आपल्या या एरियामध्ये ओपन पोर्स लगेच दिसून येतात, इथे नोजवरती. रोज नका यूज करू आईस क्यूब, 2 या 3दा तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुमचा फेस जो आहे थोडंसं टायटन इफेक्ट देईल तुम्हाला. आणि तुम्ही स्वतः ते नोटीस करू शकता. जेव्हा तुम्ही हे सुरुवात कराल ना हळूहळू, आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये हे ॲड करा. सेल्फ केअर इज मोस्ट इम्पॉर्टंट. स्वतःवर लक्ष ठेवा, मेंटेन करा, स्वतःवर प्रेम करा. एकदम थोडेसे जे माझे कॉस्मेटिक्स आहे हे मी कॅरी करते. तुम्ही कुठे पिकनिकला या बाहेर कुठे जात असाल, हे मसाजर आहे. कारण का सध्या मी आता इथे आहे, तर मी फेशियल वगैरे नाही करता येते, मला एवढं वेळ पण नाही आहे. तर मी हे मसाजर जे आहे ना, हे मी यूज करते. हे तुमच्यासोबत ठेवू शकता. असे रोलर्स पण आहेत जे तुमच्या फेसवरती इफेक्टिव्ह वर्क करतं, तर तुम्ही त्यांनीसुद्धा तुम्ही मसाज करू शकता. हे ट्रायल पॅक आहे. जेव्हा हे न्यू लॉन्च झालं होतं तेव्हा मला ॲक्च्युली काय आहे ना, मी लॅक्मेमध्ये पहिला जॉब करायची, तर मी लॅक्मेचे खूप प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत आणि ह्याचे प्रोडक्ट पण खूप चांगले आहेत. लिपस्टिक्स वगैरे आहे लॅक्मेचं 9to5 सन एक्सपर्ट SPF 50. हे आहे सॅम्पल पॅक आहे. मी यूज करते लॅक्मेची सी क्रीम जी आहे ना, ते मी अशी स्प्रेड करते. ब्रश यूज करते तसं इव्हनली ॲप्लिकेशन होऊ म्हणून. नंतर मी यूज करणार आहे ही 9to5 कॉम्पॅक्ट ना. हा ॲप्लिकेशनसाठी आहे. जस्ट तुम्हाला हे डॅब डॅब करायचं आहे. केव्हाही आयब्रो फील करताना तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे, मिड टू एंड. इथे पहिला नाही अप्लाय करायचं, नाही तर ते एकदम आर्टिफिशियल दिसून येतं. एकदम हलका लावलेला आहे मी, एकदम ग्रे कलर मी यूज केलेला आहे. कुठली लिपस्टिक अप्लाय करू. ही आहे लॅक्मेची न्यूड पिंक आणि ही आहे वेल्वेट किस. आता मी यूज करते पिंक. सो ही लिपस्टिक आहे मी 2-in-1 मध्ये यूज करणार आहे. मी पण अशा प्रकारे यूज करू शकता. खूप कमी प्रमाणात यूज करते काजळ मी. तर मी आता काजळ यूज करणार आहे फक्त आउटर लाईन जी आहे ना इथे, आणि इथे थोडंसं डार्क करेन मी. जेणेकरून माझे डोळे जे आहेत थोडे अजून सुंदर दिसतील. ब्राऊन काजळ आहे. तर मी आज माझा हेअर वॉश केला आणि इथे पाणी चेंज झाल्यामुळे, वॉटर चेंजेसमुळे माझे हेअर खूप ड्राय झालेत आणि जे मी कंडिशनर यूज करते ती माझं संपलं होतं. तर मला आज माझ्या बॅगमध्येच माझ्याकडे एक पाऊच होतं बटर मिल्कचं, तर मी ते यूज केलं आणि आज माझे केस सेफ राहिले. तर मी आज हेअर वॉश केला आहे, तुम्हाला दाखवते. हेअर वॉश केल्याच्यानंतर मला सकाळ मॉर्निंगला टाईम नाही मिळाला आणि मी अशा प्रकारे त्याला रोल करून ठेवलं होतं. कारण का खूप डॅमेज झाल्यामुळे हेअर मी जास्त हीट नाही देते, अवॉइड करते आता. आणि असं नाही दिसत आहे, मी मेंटेन करू शकते. तुम्ही पाहिलं असेल मी असे ट्विस्ट करून ठेवले होते माझे हेअर,
जेणेकरून मला हा असा लूक मिळेल म्हणून. जेणेकरून हा वॉल्यूम जो आहे हा मेंटेन राहील आणि माझ्या हेअरमध्ये नॅचरल वॉल्यूम आहे ॲक्च्युली. मला मी दाखवते. मी मेसी करते आता माझे हेअर परत, कारण का लास्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट आलं होतं की तुमचे केस पण खूप छान, म्हणजे खूप छान आहे तुम्ही, आणि तुम्ही डॉक्टरकडे जावा, डॉक्टरला दाखवा. मग मी तिला कमेंट केलं की डॉक्टरकडे का, तर त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ, स्पेशल हेअरसाठी. मी काय करते, हेअर वॉश करताना मी पहिला ऑइल लावते, स्कॅल्पला थोडंसं फिंगर टिप्सने मसाज करते लाईटली, जेणेकरून थोडंसं माझं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊ आणि हेअरफॉल जे पण असेल तर ते कमी होऊ. हेअरफॉल होतो नाही असं नाही आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही मला बोलला होतात की तुमची हेअरची डेन्सिटी खूप चांगली आहे. सो मी काय करते, आपले इथे जे असतात फ्रंटला हेअरलाईनला हेअर लवकर कमी होतात, तो हे सगळं मी डोक्यात ठेवून विचार करून तशा प्रकारे माझ्या केसांना हँडल करते. तर मी काय करते, पहिला हेअर वॉशच्या पहिला मी ऑइल लावते पूर्ण स्कॅल्पला, केसांना नाही लावत, स्कॅल्पला लावते आणि अशा प्रकारे मी हळूहळू ह्याला मसाज करते फिंगर टिप्सने, जेणेकरून माझं ब्लड सर्क्युलेशन स्कॅल्पचं चांगलं राहील म्हणून आणि मला हेअरफॉल न होण्यासाठी मदत होईल म्हणून पूर्ण मी स्कॅल्प कवर करते फिंगर टिप्सने मसाज करत 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 हळूहळू. आणि मग इथे पण स्कॅल्पला करते मसाज आणि मग त्याच्यानंतर 15 मिनिटानंतर मी हेअर वॉश करते. आणि मग हेअर वॉश केल्याच्यानंतर मी स्टायलिंग वगैरे करते, पण आता सध्या तरी मी इथे आले तर मी स्टायलिंग खूप अवॉइड करते. फ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स तरी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा आणि तुमचा खूप फायदा होईल. तुमच्या हेअर आणि स्किनसाठी खूप चांगलं बेनिफिशियल आहे हे. आणि सिया सीड जे आहे तुम्ही रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी तुम्ही ते गाळून घ्या. ब्रेकफास्टमध्ये दुधामध्ये तुम्ही ते ॲड करा, त्याच्यासोबत काही फ्रूट्स, थोडेसे ड्राय फ्रूट्स आणि हनी हे ॲड करून तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता. तुमचं पोट चांगलं भरेल आणि चांगला ब्रेकफास्ट होईल आणि तुम्हाला त्याने प्रोटीन्स, फायबर सगळं स्किनच्या रिलेटेड, हेल्थच्या रिलेटेड तुम्हाला मिळेल आणि तुमची हेल्थ चांगली राहील. तर व्हायटॅमिन सी वाले फक्त प्रोडक्ट्स तुम्हाला अप्लाय नाही करायचं फेसवर, हे तुम्हाला कन्झ्युमसुद्धा करायचं आहे ॲज अ फ्रूट्स, ॲज अ न्यूट्रिशन. तुम्हाला हे तुमच्या हेल्थ आणि स्किनसाठी खूप चांगलं आहे. त्याने तुमच्या फेसवर नॅचरल ग्लो येईल. की मॉर्निंगला थोडंसं ॲटलिस्ट 15-20 मिनटं तरी तुम्ही काढू शकता स्वतःसाठी. ॲक्च्युली माहिती आहे दगदगीचं आहे आपली लाईफ, आपल्याकडे वेळ खूप कमी असतो, आपली धावपळ असते, कामाला जायसाठी खूप लेट झालेला असतो, आपल्याला धावपळ करतो आपण. मॉर्निंगला टाईम नसेल तर इव्हिनिंगला ॲटलिस्ट करा एक्सरसाइज थोडेसे, ते करून तुम्ही थोडेसे फ्लेक्सिबल राहा. तेव्हा तुम्हाला स्वतः फरक जाणवतो की आपण आता आपली हेल्थ पण चांगली वाटते आपल्याला आणि आपण थोडं एनर्जेटिक वाटतो आणि तुम्हाला धावपळ करायला जास्त इझी होईल. मग वगैरे करते मी लेग्स आणि नेकसाठी आणि माझ्या शोल्डरसाठी. माझं शोल्डर जे आहे आपलं पॉश्चर एकदम स्ट्रेट असलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. कारण का आपलं बॉडी लँग्वेज जी असते, आपण एकमेकांसंगती बोलत असतो, आपण फेस टू फेस आय कॉन्टॅक्ट करतो, तर ते कसं असलं पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे. आणि तशा प्रकारे आपली बॉडी एकदम मेंटेनसुद्धा असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला स्वतःला सुद्धा कॉन्फिडंट येतो. म्हणून तुम्हाला अगर जिमला जायला वेळ नसेल मिळत तर घरी करा. मी सुद्धा जिमला जात नाही, कधीच नाही जात मी जिमला, तेवढा माझ्याकडे वेळ नाही आहे, तर मी घरीच एक्सरसाइज करते आणि फेस योगा करते. तर तुम्ही सुद्धा करू शकता. छोटे छोटे एक्सरसाइज आहेत जेणे तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसू शकता आणि तुम्ही एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसाल. आणि मला सुद्धा सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायला खूप आवडतं आणि तुम्ही सुद्धा बना. जसे मी तुम्हाला ट्रिक्स वगैरे जे सांगते, तुम्हाला स्किनचं सांगते, तसं तुम्ही ते फॉलो करा. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो कराल तर तुमची पण हेअर माझ्यासारखीच फ्री, शायनी आणि हेल्दी वाटतील आणि डेन्सिटी पण तुमची कंटिन्यू राहील. तुमची डेन्सिटी कमी नाही होणार. तुम्ही बघू प्रकारे ट्विस्ट करते वरती अपवर्ड. मला हाय पोनी जास्त आवडतो, ओपन हेअरपेक्षा मला हाय पोनी जास्त आवडते. अशा प्रकारे मी ट्विस्ट करते आणि जर मी ह्याला क्लिप लावला तर हे केस जे आहेत ना हे परत असे लूज होतील. म्हणून मी काय करते, ह्याला ट्विस्ट करून अशा प्रकारे मी माझ्याकडे रबर आहे, तो मी हा रबर लावते
ह्याला अर्धा तास किंवा 1 तास ते बघू शकता. अशा प्रकारे मी ते ठेवते आणि हे केससुद्धा माझे मग व्हॉल्यूम क्रिएट करतो छानपैकी. मी कशा प्रकारे केस करते, असं केलात ना ही स्टायलिंग खूप छान वाटेल, फ्रीजसुद्धा नाही दिसणार. पण मे बी ज्याचे केस खूपच स्ट्रेट आणि एकदम शायनी हेअर असतील ना, स्ट्रेट हेअर, तर त्यांचा रिझल्ट कमी राहील. ॲक्च्युली माझ्या केसांमध्ये माझे पण केस एकदम स्ट्रेट आहेत, पण मी कलर केल्यामुळे ते थोडेसे हार्ड झालेत केस, माझे रफ झाले थोडेसे. सो त्या ड्रायनेसमुळे माझे हे कर्ल जे आहेत ना ते मेंटेन राहतात. तर मला आता जास्त हीट देण्याची गरज नाही लागत. सो मी अशा पद्धतीने माझे हेअर स्टायलिंग करते. यू कॅन सी. तुम्ही सुद्धा असा लुक करू शकता, कमी वेळेमध्ये कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही सुद्धा असा लुक करू शकता जसा मी केलेला आहे. कुठे जायचं असेल आणि तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही असं करा. हेअर वॉश करून वेट हेअरमध्ये तुम्हाला तुमचे हेअर असे ट्विस्ट करायचे आहे, त्याला टाईट रबर बँड लावायचा आहे, तोपर्यंत तुम्हाला मेकअप वगैरे करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे स्टायलिंग ओपन करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मिळेल हा नाईस लुक. नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा हा असा लुक ट्राय करा. तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा लुक ट्राय केला आणि तुम्हाला तो कसा वाटला आहे. चांगले चांगले टिप्स फॉलो करण्यासाठी लाईक, कमेंट्स अँड सबस्क्राईब नक्की करा.